हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले. भाग 13. लेखिका अश्विनी घोळवे. मागील भागात आपण पाहिले की काय होणार आहे त्यांच्या आयुष्यामध्ये. दोघेही नदीचे दोन किनारे. तो एकदम रागीट, गर्विष्ठ, स्वतःला वाटेल तेच करणारा, आणि ती म्हणजे शांत, समंजस, दुसऱ्याला उलट न बोलणारी. समोरची व्यक्ती जर अडचणीत असेल तर त्याला लगेच मदत करणारी, मनाने हळवी अशी ही प्रज्ञा. कशी जमणार होती यांची जोडी? ती लग्नात खुश होती तर तो निर्विकार. दोघांचं लग्न तर झालं होतं, पण तिने आई आजीच्या प्रेमासाठी त्यांच्यासारखंच शिवमचंही प्रेम मिळेल, स्वतःची फॅमिली असेल हा विचार करून तिने लग्न केलं होतं, आणि त्याने घरच्यांच्या हट्टासाठी लग्न केलं होतं. आता पुढे. नेहमीप्रमाणे सकाळी प्रज्ञाला लवकरच जाग येते. ती पटकन उठून बसते. एक नजर बेडवर झोपलेल्या शिवमवर टाकून उठून घाईतच तिचं आवरायला जाते. भांगेत त्याच्या नावाचं कुंकू, गळ्यात त्याच्याच नावाचं मंगळसूत्र. तिच्या रेड कलर साडीवर ते अजूनच उठून दिसत होते. अगदी तिच्या हातावरील मेहंदीतही त्याचं नाव होतं. लग्नाचं तेज मात्र तिच्या चेहऱ्यावर नव्हतं. प्रज्ञा तयार होऊन मिररमध्ये स्वतःला न्याहाळत होती. ती त्या सगळ्या सौभाग्याच्या लेण्यांमध्ये तिचं स्वतःचं अस्तित्व शोधत होती, पण त्याच्या प्रतिभाशाली अस्तित्वाखाली ते कुठेतरी झाकोळलं होतं हे नक्की. पण तरीही ती खुश नव्हती. राहून राहून तिला शिवमचं रात्रीचं बोलणं आठवत होतं, आणि नजर कॉन्ट्रॅक्ट पेपरवर जात होती. शिवम मात्र बिनधास्त झोपला होता. तिने सगळे विचार झटकले आणि एक नजर शिवमवर टाकून खाली निघून गेली. अजून कोणीच उठलं नव्हतं. खाली येऊन तिने आधी देवाची मनोभावे पूजा केली आणि किचनमध्ये आली. कमला नाश्त्याची तयारी करत होती. गुड मॉर्निंग, प्रज्ञा गोड हसत म्हणाली. गुड मॉर्निंग मॅडम. चहा की कॉफी? काय हवं आहे का तुम्हाला? मी लगेच बनवते, कमला म्हणाल्या. मला काही नको, मी तुम्हाला मदत करते, प्रज्ञा म्हणाली. अहो मॅडम, पण मोठ्या मॅडमने पाहिलं तर मला ओरडतील, तुम्हाला पहिल्याच दिवशी कामाला लावलं म्हणून, कमला म्हणाल्या. मी आहे ना, त्या काही नाही बोलणार तुम्हाला. आणि प्लीज तुम्ही मला मॅडम म्हणू नका, प्रज्ञाच म्हणा, प्रज्ञा हसत म्हणाली. पण, कमला म्हणाल्या. पण बिन काही नाही, तुम्ही मला प्रज्ञाच म्हणा, अन मी तुम्हाला मावशी म्हणेल, चालेल ना? प्रज्ञा म्हणाली. चालेल काय पळेल, कमला हसत म्हणाल्या. बरं मावशी, आता तरी मला काही काम करू द्या. नेहमी काही ना काही करायची सवय आहे, आणि कुकिंग करायला तर मला खूप आवडतं, प्रज्ञा म्हणाली. कमला काही बोलणार इतक्यात आजी त्यांचं आवरून खाली आल्या. किचनमधून आवाज आला तसं त्यांनी आत डोकावून पाहिलं. प्रज्ञाचं बोलणं त्यांच्या कानावर पडलं. प्रज्ञा, इतक्या लवकर का उठलीस? काल खूप दगदग झाली तुझी. अजून थोडा वेळ आराम करायचा ना. आणि आज तुझा पहिलाच दिवस आहे बाळा, आज काही नको करू तू, आजी म्हणाल्या. आजी, रोज लवकर उठायची सवय आहे, मग आले आवरून खाली. आणि आजी, मी कुकिंग छान करते हो, प्लीज ना, प्लीज काहीतरी करू द्या, प्रज्ञा पप्पी फेस करून म्हणाली. बरं बाई, कर, आजी हसत म्हणाल्या. काय करू?
लगेच प्रज्ञाने खुश होऊन विचारलं, शिरा कर. पूजा तर नाही म्हणाला शिवम, तरी गोडाचा शिरा होऊन जाऊ दे, आजी म्हणाल्या. तसं प्रज्ञाने होकारार्थी मान हलवली आणि कामाला लागली. ती शिऱ्यासाठी लागणारं सगळं साहित्य कमलाकडून काढून घेते आणि पटपट हात चालवून शिरा बनवते. आजी तिथेच उभ्या राहून तिच्याकडे बघत होत्या. कमलाने त्यांना चहा बनवून दिला. आजी चहा पीत तिचं निरीक्षण करत होत्या. नव्या नवरीचे तेज तिच्या चेहऱ्यावर अजिबात दिसत नव्हते. तरी पण प्रज्ञा बळेच हसत आपल्या भावना लपवत होती. पण तरी आजीच्या अनुभवी नजरेतून तिच्या डोळ्यात असणारी उदासी सुटली नाही. पण त्यांनी तिला काही विचारलं नाही. शिवमचे मॉम डॅड त्यांचं आवरून खाली नाश्त्याला निघून आले. आज सगळ्यांनाच उठायला उशीर झाला होता. ते आले तसे कमला त्यांच्यासाठी चहा घेऊन आली. आजी पण येऊन डायनिंग टेबलवर बसल्या. गुड मॉर्निंग मॉम डॅड. प्रज्ञा गोड हसत किचनमधून शिऱ्याचा बाऊल घेऊन बाहेर येत म्हणाली. गुड मॉर्निंग बेटा. दोघांनीही तिला हसून विश केलं. काय ग प्रज्ञा, मला नाही गुड मॉर्निंग विश केलं तू, आजी लटक्या रागात म्हणाल्या. ओ सॉरी, ते मगाशी बोलण्याच्या नादात विसरून गेले, प्रज्ञा कान पकडून म्हणाली. असू दे, आजी म्हणाल्या. प्रज्ञा बाळा, इतक्या लवकर का उठलीस? काल खूप दगदग झाली तुझी. अजून थोडा वेळ आराम करायचा ना. आणि किचनमध्ये सर्वंट आहेत, तुला काही करायची गरज नाही, अर्चना म्हणाल्या. मॉम मी ठीक आहे हो. नेहमीप्रमाणे लवकर जाग आली म्हणून आवरून खाली आले. आणि असंही मला कुकिंग करायला खूप आवडतं. आणि आपल्या माणसांना खाऊ घालायला त्याची बातच न्यारी. प्रज्ञा गोड हसून सर्वांना शिरा सर्व करत म्हणाली. त्यावर तिघांनी हसून तिच्याकडे पाहिलं. ये बाळा, तूही बस नाश्त्याला, डॅड म्हणाले. तसं तिने त्यांच्याकडे पाहिलं आणि काही बोलणार तर शिवम त्याचं आवरून शर्टच्या बाह्या फोल्ड करत येताना दिसला. तसं ती काही न बोलता चेअर ओढून आजीजवळ बसली. गुड मॉर्निंग, शिवम चेअर ओढून बसत म्हणाला. गुड मॉर्निंग. तिघांनीही त्याला विश केलं, फक्त प्रज्ञा सोडून. गुड मॉर्निंग. शिवम एक कटाक्ष प्रज्ञावर टाकत हलकं हसत म्हणाला. गुड मॉर्निंग. प्रज्ञा गोड हसत म्हणाली. कमलाने त्याला कॉफी आणि नाश्ता सर्व केला. त्याने लगेच खायला स्टार्ट केलं. शिरा खूप छान झालाय, शिवम खात म्हणाला. आजचा शिरा प्रज्ञाने बनवलाय, लईच झाक झालाय, आजी मिटक्या मारत शिरा खात म्हणाल्या. तसं शिवमने एक नजर प्रज्ञाला पाहिलं. तिची नजर खालीच होती. तसं डॅडनेही त्यांना दुजोरा दिला आणि प्रज्ञाच्या हातावर नेक ठेवला. डॅड नको मला, प्रज्ञा संकोचत म्हणाली. अगं पद्धत असते अशी, घे आणि हे माझ्याकडून, आजी तिला सोन्याचे कंगन देत म्हणाल्या. अर्चनाने तिला सोन्याचा नेकलेस गिफ्ट केला. तिनेही त्यांचं मन राखण्यासाठी तो घेतला. नाश्ता करून सगळे हॉलमध्ये बसले होते. शिवम आणि त्याचे डॅड
ऑफिसला जायचं म्हणून तयार होऊन आले होते. प्रज्ञाने अजूनही कॉन्ट्रॅक्ट पेपरवर सही केली नव्हती म्हणून शिवम रागात होता. पण त्याने मॉम, डॅड आणि आजीसमोर चेहरा नॉर्मल ठेवला. पण प्रज्ञाला लुक द्यायला मात्र विसरला नाही. डॅड आणि शिवम दोघे सगळ्यांना बाय बोलून निघणार इतक्यात डोअरमधून एक बाई तावातावाने आत आली. तिच्या मागून शॉर्ट ड्रेस घातलेली मुलगी पळतच आत आली आणि समोर उभ्या असलेल्या शिवमच्या गळ्यात पडली. समोरचं दृश्य पाहून प्रज्ञाचे डोळे भरून आले. ती स्तब्ध उभी राहून भरल्या डोळ्यांनी समोर पाहत होती. क्रमशः भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक, कमेंट्स आणि शेअर करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील, त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत राहा. स्टे ट्यून. धन्यवाद.